प्रेम म्हणजे फक्त देणं. तुम्ही द्यायला लागाल ना तर देण्याचा आनंद. जपानमध्ये एक म्हण आहे की जेव्हा तुम्ही दुसऱ्याला फुलं वाटतात, तो काटे देईल का फुल देईल माहीत नाही, पण त्या फुलांचा सुगंध तुमच्या हाताला लागतो. आणि सुगंधावर तुमचं लक्ष असेल ना, मग जे येईल ते बोनस. आपल्या बॉडीमध्ये 7 प्रकारचे चक्र आहे. प्रेमाचा संबंध आपल्या हृदय चक्राशी. पण आपला समाज, नंतर एज्युकेशन सिस्टीम, मनातलं बोलायचं नाही, कपट, यातही चक्र ब्लॉक होऊन जातात. आपल्या शरीराचं चक्र बिघडलं की आपण आजारी पडतो. सध्या माझ्याकडे एक रुग्ण आला. त्याला सध्या कोल्हापूरच्या एका रिहॅब सेंटरमध्ये गेल्या 5 महिन्यापासून तो होता. त्याचे काही सवयी असतील, मारणं, झोडणं, गांजा पिणं, दारू पिणं. तो सांगत होता की त्याला असं साखळदंडाने बांधलेलं होतं जवळपास 1.5 महिना. म्हणजे रिहॅबमधलं जेल. आणि तो मस्ती करतो म्हणून त्याला तिथेच टॉयलेट, तिथंच लघवी आणि तिथंच जेवायला. आणि सांगितलं की आता बरा होत नाही. जेव्हा आई घ्यायला गेली, त्याची आई माझ्यासोबत 1.5 महिन्यापासून सकाळ संध्याकाळ ऑनलाईन सेशनमध्ये आहे. मी आल्यानंतर प्रेम दिलं. अशी तिथे 4-5 मुलं आलेली आहेत माझ्यासोबत. आजचा 6वा दिवस आहे. बाहेर निघालेत. आता हे मुलं समाजाला सांगतील की माझा सिझोफ्रेनिया बरा झाला. प्रेम द्यावं सर. खूप पॉवर आहे प्रेमात.